नमस्कार, माझं नाव सत्यजित विश्वनाथ चव्हाण. बारसू जी म्हणजे पूर्वीची नाणारची रिफायनरी जी होती, चालू करा. नमस्कार, माझं नाव सत्यजित विश्वनाथ चव्हाण. गाव खुद्द राजापूर, म्हणजे बारसूला जे लागून गाव आहे ते. मी तिकडचाच लोकल आहे. आणि हे बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र उर्फ अप्पन जोशी आणि अध्यक्ष वैभव कोळवणकर. एक मुंबईला आमची कमिटी, गावाला कमिटी आहे. या मुंबई कमिटीचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आहेत. तर आज पहिला म्हणजे आम्ही सुरुवात करतो आहे की तिथे जी 700-800 लोकांवर जे अत्याचार झालेले आहेत, म्हणजे अश्रुधूर सोडलेला आहे आणि लाठीचार्ज केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आहे. अजूनही तो संघर्ष तिथे आपण लाईव्ह बघत असाल किंवा अजूनही सुरू आहे. कोणी ऐकवायच्या मनस्थितीत नाही आहे सरकारतर्फे. सरकार चर्चेसाठी बोलवते आहे की या म्हणून, परंतु आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पण मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांना 2-3 पत्र दिली होती. उद्योगमंत्र्यांनाही 2-3 पत्र दिली होती की आम्हाला भेट द्या म्हणून. त्यांनी कुठलीही भेट दिलेली नाही आहे. पण साधारण जुलैमध्ये यावेळी ते सर्वेला आलेले, त्यावेळी लोकांनी थांबवले होते. परंतु आता काही वरतून ऑर्डर्स निघालेत, आम्हाला त्याची कल्पना नाही. परंतु मोठा फौजफाटा आहे तिथे. एक साधारण 2000च्या वरती पोलीस आहेत. पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले सगळे DYSP आणि SP तिकडे बोलून घेतलेले आहेत. आणि स्थानिक ग्रामस्थ आज 4000च्या वरती संख्येने तिकडे जमलेले आहेत. आणि त्यांनी सर्वेक्षण, म्हणजे उद्योगमंत्री म्हणतात तसे माती परीक्षण, पण याच्यासाठी तिकडे लोक गेलेली आहेत. या माती परीक्षणाबद्दल एकच सांगायचं आहे की या 5 ग्रामपंचायती आहेत. बारसू ही धोपेश्वर ग्रामपंचायतीची एक वाडी आहे. इथं बारसू म्हणजे ग्रामपंचायत नाही आहे, ते धोपेश्वर, गोवळ, देवाचे गोठणे, शिवणे खुर्द आणि सोलगाव या 5 ग्रामपंचायतीमध्ये हा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प आणण्याचा प्रयत्न शासन करत आहे. आणि या सर्वेक्षणाविषयी त्यांनी ग्रामपंचायतीला कुठलंही लेटर दिलेलं नाही आहे. आणि डायरेक्ट प्रशासनाने सगळ्या ऑर्डर काढून आमच्यासकट बऱ्याच लोकांना, 45 कार्यकर्त्यांना तालुकाबंदी तिथे केली होती. आणि एक साधारण हिस्ट्री सांगायचं म्हणजे 2021 मार्चपासून हा प्रकल्प इथे आणायचा प्रयत्न यांनी सुरू केलेला होता. आणि हळूहळू असं पसरवण्यात आलं की इकडे समर्थन आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून समर्थन ग्रामस्थांचं मिळतं आहे असं सांगण्यात आलं होतं. परंतु तशी काय पोझिशन नव्हती. आज आमच्याकडे कोणाला बघायचे असतील तर 5च्या 5 ग्रामसभांचे रिफायनरी विरोधाचे ठराव आहेत. 5च्या 5 ग्रामसभांचे आमचे सर्वेक्षण करू नये याच्यासाठीही ठराव केलेले आहेत. आज माननीय मुख्यमंत्री यांनी 70% जो समर्थन असल्याचा दावा केलेला आहे. तर आम्ही हे करतो की म्हणजे आम्ही विनंती करतो, तिकडे तुम्ही आधार कार्ड आणि वोटिंग बेस तुम्ही जनमत घ्या. आम्ही सांगतो की तिकडे 80 ते 85 ते 90% वरती विरोध आहे. तर हे लोक तिकडे जाऊन त्यांनी चाचणी करावी असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. कारण ग्रामसभेचे ठराव असेच होत नाही. देवाचे गोठणे ही ग्रामपंचायत आम्ही इलेक्शननी रिफायनरी विरोधी पॅनेलच्या याच्यात जिंकली आहे. आणि बाकीची पण सदस्य जी आधीची इलेक्शन झाली होती त्याची पण आम्ही सगळे रिफायनरी विरोधी पॅनेलमध्येच गेलेले आहेत. म्हणजे तिकडची राजकीय जी वोट बँक आहे ती रिफायनरी विरोधी पॅनेलकडे आहे. ग्रामसभेचे ठराव आहेत आणि असं असतानाही तिकडे लोकांचा विरोध नाही आहे वगैरे बिंदास खोटं बोललं जात आहे. तर आपण पत्रकारांनी तिकडे जावं. मला वाटतं बरेचसे इंडियन एक्सप्रेस आणि बाकीचे पण पत्रकार जाऊन आलेत आणि ते जाऊन आले, त्यांना ग्राउंड रिॲलिटी कळते. इथे फक्त मंत्री काय बोलतात त्यांना वेटेज दिलं जातं. आमच्या संघटनेच्या लोकांना कधीच कोणाला बोलावलं गेलेलं नाही आहे कुठल्याही मिटिंगला. आज बोलतात की मिटिंगला या, तर आम्ही फक्त सांगितलं बाबा मीटिंगला यायला आम्हाला पण संवाद साधायला आवडेल, पण एवढी दडपशाही करून आज पूर्ण आमचा ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्यावर तुम्ही आज बोलवताय. तर पहिला ते भू सर्वेक्षण वगैरे आहे आणि पोलीस फाटा मागे घ्या, मग आपण चर्चा करू. आणि त्यांच्या बोलण्यात एकच वारंवार एक गोष्ट दिसून येते की यांच्या ते काहीतरी शंका आहे, त्यांचे गैरसमज दूर करूया. आम्हाला पण त्यांचे काहीतरी समज, धोरणात्मक निर्णयाबद्दल आम्हालाही सांगायचं आहे की कोकणाचा विकास कसा पाहिजे, तिकडे कुठले प्रकल्प पाहिजे, रेड कॅटेगरी, प्रदूषण कारण पेट्रोकेमिकल झोन रिजन्स आम्हाला नको आहे. ही पण मांडणी आम्हाला करायची. आता आयदर ते सत्तेत आहेत, ते आमची सजेशन घेतील की नाही माहीत नाही. परंतु एक समज असा करून घेतलेला आहे की आमचं काहीतरी चुकतं आहे, आमची काहीतरी शंका आहेत, आम्ही काहीतरी खोटं पसरवतो आहे, इकडे आंबा काजूला आणि याच्यावर परिणाम होणार आहे आणि आम्ही सगळं पसरवतो आहे आणि त्यांचं आमच्याच काहीतरी शंका आहेत. पण आम्हाला पण सांगायचं की तुमच्या धोरणात्मक निर्णयात बदल करा कोकणासाठी.
हे आमचं बेसिक मागणं आहे की रेड कॅटेगरी किंवा प्रदूषणकारी प्रकल्प पोल्युटिंग इंडस्ट्री नको आहे. हे दोन अजून झोन असे आहेत केमिकल पेट्रोकेमिकल. दहेज गुजरातमध्ये आहे आणि मनाली म्हणून एक तामिळनाडूमध्ये आहे. तर तिकडच्या लोकांचे आम्हाला सगळं रिपोर्ट आहेत आणि इव्हन गुगल सर्च केलं किंवा तुम्हाला सगळं माहिती मिळेल की तिकडे काय अवस्था आहे. कोकण हा एक वेगळा प्रांत म्हणून ट्रीट करून तिकडे विकासाचं वेगळं मॉडेल असावं अशी आमची मागणी गेल्या 10 वर्षापासून आहे. आणि तरीही तुम्ही इकडे रिफायनरीचे सारखे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करणार. कारण पुढची जी प्रक्रिया असते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स वगैरे वगैरे ती फार सगळी आत्तापर्यंत मी जवळजवळ 10 ते 15 पब्लिक हिअरिंग अटेंड केलेले आहेत अशा एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला. ती प्रक्रिया पूर्णपणे फारस असते. त्यामुळे आत्ताच्या स्टेजला हे केलं पाहिजे होतं. मला जनआंदोलन करून तो प्रकल्प तिकडे होऊ देऊ नये. आणि ते म्हणतात आहेत की माती परीक्षण केल्यावर कळेल की प्रकल्प चांगला की वाईट. नाही आवडला कंपनीला तर नाही होणार. पण ज्या गावात जायचंच नाही आहे त्या गावाचा रस्ता का ढुंडाळा. आम्हाला जर प्रकल्पच नको आहे ते माती परीक्षण चांगलं होईल की वाईट होईल याच्याशी आमचे काही देणं घेणं नाही आहे. आणि एक वैयक्तिक असं सांगायचं झालं तर माझ्याबद्दल मी सांगेन की दडपशाही कशी चालू आहे. म्हणजे ते त्यांनी सर्वेक्षणाला वरतून ऑर्डर आले. पूर्ण 12 सप्टेंबरला आमची कलेक्टर आणि SP बरोबर मिटिंग झाली. त्यांनी विरोध का आहे कशाला हे सगळं जाणून घेतलं आणि सांगितलं आम्ही तालुका पातळीवर येऊ. पण तालुका पातळीवर त्यांची काल मिटिंग झाली. सर्वेक्षण 4-5 दिवस आधी झालं होतं. प्रशासनाला पुढे केलं जात आहे. पण याच्या मागे जे आमचं सरकार आहे त्यांनाच आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः या. प्रशासनाला पुढे करतायत, पोलीस प्रशासनाला पुढे करतायत, कलेक्टर SP पुढे करतात आहेत. त्याच्याऐवजी त्यांनी आमच्यासमोर यावं, आमची चर्चा करावी. आमच्या काही कोकणातल्या मागण्या आहेत. कारण कोकणातली जनता काय एकदा वोट दिलं म्हणजे तिकडे लोकशाही संपली नाही आहे. तिकडे आम्हाला आमच्या काही मागण्या आहेत. आमचं विकासाचं मॉडेलचं काय अपेक्षा आहे, लोकांना काय पाहिजे आहे हे तरी जाणून घ्या. तुम्ही फक्त तिकडे ठरवून आमच्यावर लादायचा प्रयत्न करा तर ही लोकशाही नाही आहे. आता माझ्या वैयक्तिक सांगतो की मी शुक्रवारी रात्री निघालो. शनिवारी रत्नागिरीला पोचलो माझ्या मित्राकडे. तर तिथे साधारण 11:15 ते 11:30च्या दरम्यान एक मला डिटेक्शन ब्रांच असे DB बोलतात त्यांना. तर त्यांनी कुठलंही वॉरंट वगैरे न घेता डायरेक्ट उचललं म्हणजे त्यांनी कारमध्ये बसवलं आणि एका ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन बसले. आणि रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनला रात्री 22:39चं टायमिंगला ॲरेस्ट दाखवली. तोपर्यंत 11 तास विदाऊट एनी वॉरंट किंवा कुठली इंटिमेशन कुठलंही मी ICARD विचारलं नव्हतं. आणि सिव्हिलमध्ये होते. आणि अशा प्रकारे त्यांनी ते 11 तास दाखवलं आणि रात्री PC दिली, पोलीस कस्टडी दिली. आणि दुसऱ्या दिवशी राजापूर कोर्टात घेऊन गेले. राजापूर कोर्टाकडे त्यांनी 15 दिवस ज्युडिशियल कस्टडी मागितली. राजापूर कोर्टाने 2 दिवस दिली, 25 आणि 26. तर 26ला ज्युडिशियल कस्टडी अजून 15 दिवस वाढवावी म्हणून पोलीस प्रशासनातर्फे याचिका करण्यात आली होती कोर्टामध्ये. पण कोर्टाने ती फेटाळली. परंतु ते रात्री 5:30 नंतर जेलचे दरवाजे बंद होतात. तर त्यामुळे सकाळी 11 वाजता मी बाहेर पडलो. तर परत सिटी पोलिसांनी मला परत अटक करून राजापूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि अजून एक केस टाकून त्याच्यावर 2:30 वाजता पोचलो होतो. पण कोर्टात त्यांनी प्रोड्यूस नाही केलं की आणि 4:30ला अटकेचं टायमिंग दाखवून परत PC दिली. राजापूर पोलीस स्टेशनमध्येच ठेवलं. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 27 तारखेला राजापूर कोर्टात सकाळी प्रोड्यूस केलं 12-1 वाजता. आणि तिकडे त्यांनी सांगितलं की 3 कंडिशन टाकल्या की तुम्ही या प्रोटेस्टमध्ये भाग घेऊ शकत नाही, 15 दिवस तुम्हाला जिल्ह्याच्या बाहेर जायचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी एस्कॉर्ट केलं कोल्हापूर मार्गाने. मलकापूरला त्यांनी शेवटपर्यंत पोलीस आले होते हा जिल्ह्याच्या बाहेर जातो की नाही. आणि तिथून मी जाऊन तिकडे आलेलो. हे माझ्या बाबतीत घडलेलं. आणि बऱ्याचशा घटना अशा घडतात आहेत की खूप सगळे आमचे कार्यकर्ते 45 कार्यकर्त्यांना नोटीस आहेत तालुका बंदीच्या. म्हणजे तालुक्यात ते येऊ शकत नाहीत त्यांच्याच घरी. का तर ते ॲक्टिव्ह आहेत यांच्यामध्ये. आणि हे माझा मोबाईल 5-6 दिवस त्यांच्याकडेच होता. कारण सर्व प्रोटेस्टचे आमची जी ग्रुप आहेत, कोर कमिटी असेल सगळं, तो डाटा सगळा डाउनलोड केला गेला असण्याचा आम्हाला शंका आहे. आणि याच्यात कुठलं मालवेळ टाकलं आहे तेही माहीत नाही आहे वगैरे काय केलं आहे ते. तर अशा प्रकारे ही दडपशाही होते. आणि अजून ते भूमिगत होते, कोण नजरेत येत नाही आहेत. पण त्यांच्यामध्ये डिटेक्शन ब्रांचची टीम सगळी लागलेली आहे. ती मोबाईल ऑफ करून म्हणजे एकमेकांशी कम्युनिकेशन पण प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे लोकांना काय म्हणतात आंदोलनात एकत्रित आणणं, इन्स्ट्रक्शन देणं, एकमेकांचे संदेश पोहोचवणं, ती बरीचशी जवळजवळ एक गाव म्हणजे पहिलं गाव धोपेश्वर बारसू ते शेवटचं गाव देवाचे गोठणे हे जवळजवळ 15 किलोमीटरचं अंतर आहे. आणि अशा 15-20 किलोमीटरच्या अशा पूर्ण पेरिफरीमध्ये हे सगळं आंदोलन घडून आणणं, 4,000 वगैरे माणसं एका ठिकाणी जमा करणं
हे फार कठीण काम आहे. आणि आत्ताचं खारघरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व प्रशासनाला, मुख्यमंत्री असेल, उद्योगमंत्री असतील आणि कलेक्टर असेल, कोकण डिव्हिजनल आयुक्त असतील, त्यांना सगळ्यांना पत्र दिली होती की इकडे हा सर्वे नका करू, काय झाली तर जबाबदारी तुमची. तरी पण त्याच्याबाबतही कोण नाही. 38-38 टेम्परेचर आहे, सडा असतो, कातळ असतो, कातळावर अजून टेम्परेचर फिम्स असतात. म्हणजे आजही बघितलं तर राजापूर टेम्परेचर 37 बट फील लाईक 43 असं तुम्हाला इकडे दिसू देखील. आणि कुठली म्हणजे त्यांनी मानवता न दाखवता आज बराचसा लाठीचे अजून रिपोर्ट येतात आहेत, फोटो येतात आहेत, व्हिडिओ येतात आहेत. ते जास्त आज काय झालं ते मी सरचिटणीस आहे ते नरेंद्र उर्फ अप्पन जोशी त्यांना विनंती करेन की आजच्या घटनेबद्दल काय झालं आहे त्यांचं. आज मी सर्वप्रथम या दडपशाहीचा निषेध करतो. तर आज जे आमचे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या जमिनीसाठी आणि पर्यावरणासाठी जे लढत आहेत त्यांना माझा एक सॅल्यूट आहे. पहिली गोष्ट म्हणजे की आम्ही त्यांचे मार्गदर्शक किंवा त्यांचे प्रतिनिधी नसताना पण ते संघर्ष करतात. कारण एवढा सरकारने अत्याचार केला. गेले 4 दिवस बातम्यामध्ये तुमच्या माध्यमातून आम्ही बघतोच आहोत, मीही बघतोच आहे मोबाईलच्या माध्यमातून की कसा अत्याचार दडपशाही सरकार करते. मला शिंदे साहेबांना एकच सांगायचं आहे की जे आता तुम्ही जी भूमिका मांडली की 70% समर्थन आहे साहेब, हे मी तुम्हाला दाखवतो. हे 5 ग्रामपंचायतीचे ठराव आहेत, 100% विरोध. ग्रामसभेचे मासिक सभेचे नाही, ग्रामसभेचे 100% विरोध. हे ग्रामसभेचे ठराव आहे. जेव्हा ग्रामसभा लागते तर ग्रामसभेत ठराव केला जातो की बाई रिफायनरी पाहिजे की नको. ते ठराव आम्ही दिलेले नाही. हे प्रत्येक टायमाला CM साहेबांना 3 वेळा पत्र दिलं. स्वतः मी आणि सत्तरी सर कॉरिडॉरला त्यांना भेटलो होतो मंत्रालयाच्या. त्यांना तेव्हा पण सांगितलं की आम्हाला भेट द्या. तर त्यांनी बोलले की आम्ही भेट देतो, तरी पण भेट नाही. रत्नागिरीला तेव्हा त्यांचा दौरा होता, तेव्हा आमचे ग्रामीण अध्यक्ष अमोल गोळे आणि दीपकशी भेटले होते, तेव्हा पण भेट नाही दिली. पालकमंत्री उदय सामंत आणि आता उद्योगमंत्री त्यांनाही 3 वेळा पत्रव्यवहार केला आम्ही की आम्हाला भेट द्या, आम्हाला भेट द्या. बोलतो आम्ही चर्चा करतो. ते कोणाशी चर्चा करतात? स्थानिक ग्रामस्थ जे आंदोलन करतायत, जे ज्यांची जमीन आहे, जे ग्रामस्थ आहेत त्यांना तुम्ही भेट द्या ना. तुम्ही कोणाला भेट देताय? बाकीच्यांना कोण असे आता कालची बैठक आयोजित केली होती, डॉक्टर, व्यापारी, हे का ग्रामस्थ आहेत का? मग तुम्ही दलाल लोकांशी मीटिंग करणार का? दलालीशी करतात लोकांशी. ग्रामस्थ आहेत त्यांची चर्चा करा, वकील आहेत ते वकिलीचं कामं करतात, शेतकऱ्यांना शेतकऱ्याशी चर्चा करा ना तुम्ही. आमची एकच मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता उदय सामंत साहेबांनी एक मी मगाशी आय थिंक कुठं TV ABP माझ्यावरती मी प्रतिक्रिया त्यांची ऐकली की हे आंदोलन करायला बाहेरून लोक आणली. साहेब गेली 4 दिवस आमची माणसं दिवस रात्र माळरानावरती आहेत, बॅगेत अंतरून घेऊन आहेत, चादर वगैरे घेऊन आहेत, कारण का माळरानात दव पडतो म्हणून. ही कुठली भारतीय लोक नाही, ही स्थानिक ग्रामस्थ आहेत. तुम्हाला चर्चा करायची असेल ना तर पहिले हा सर्वे थांबवा. हे जे काम केलं माती परीक्षण हे पहिलं थांबवा. हे थांबलं तरच चर्चा होईल. हे कारण आम्ही काय पुढे काश्मीरला राहत नाही आहोत. आम्ही हे बाळासाहेबांची शिवसैनिक जे लोक बोलतात, जसे एकनाथ शिंदे बोलले की आमचं हे सरकार गोरगरिबांचं सरकार आहे, हा गोरगरिबांवर अत्याचार होतोय, तर तुम्ही शांत बसताय. मला समर्थन आहे. समर्थन कुठलं आहे तुमचं? जे काही दलाल त्याचं समर्थन. आता मला सांगा, पुऱ्या कोकणामध्ये जे 7 ते 8 जे जागा मालक ज्यांनी काही वर्षापूर्वी जागा घेऊन ठेवली कवडीच्या भावामध्ये, त्यांचं समर्थन घेतलं. मग माझं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना, जर ते समर्थन असेल तर ग्रामपंचायती ह्या रद्द करा. ग्रामपंचायती कशाला पाहिजे? स्वराज्य ग्रामपंचायती ह्याचे ठराव आणि लोकशाहीचा गळा घोटला जातो. आज आमच्या महिला माता भगिनीवरती नको ठिकाणी, मी आता शब्द बोलू शकत नाही, अशा ठिकाणी लाठीचार्ज केलाय, फरफडत ओढले 3 दिवस. हा अत्याचार गोरगरिबांवरती होतोय. आताच्या घडीला की 700 ते 800 जवळजवळ लोकांना रत्नागिरीला घेऊन गेलेत पोलीस गाडीतून टाकून. आमचं एकच म्हणणं आहे, आंदोलन थांबणार नाही, आंदोलन चालूच राहणार. भले तुम्ही आमचा जीव घ्या, ग्रामस्थांचं तुम्ही बघा. आम्ही कोणी नसताना ग्रामस्थ एकजुटले आहेत. ग्रामस्थांनी सांगितलंय की आम्ही इथून हलणार नाही. कारण का जी परिस्थिती दिसते लोकांना हा विनकोय, लोकांशी चर्चा करताय. तर माझं एकच विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, गृहमंत्र्यांना, साहेब हा अत्याचार थांबवा. ही कोकणातली माणसं साधी बोळी आहेत, त्यांच्या जीवावर उतरू नका. माझी त्यांना विनंती आहे की हा जो अत्याचार पहिला थांबवला पाहिजे. कारण आज त्यांच्यावरती अश्रू गोळ्याचा वापर केला आहे. लोकांचे डोळे झोंबतायत, लोकांना पुढे दिसत नाही, ब्लँक केलं पूर्ण, असं पुढं लाठीचार्ज केलंय. आज व्हिडिओ आमच्याकडे महिलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने लाठीचार्ज केलाय पोलिसांनी. महिला पोलिसने, पुरुष पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. काही लोकांना झाईत टाकून दिले. अशी परिस्थिती चालली आहे. ही दडपशाही कोणामुळे चालली, कशासाठी चाललंय? आणि ही जी
RRPCL कंपनी आहे, RRPCL कंपनीचे काय एवढं लाड केले जातात? ही रिफायनरी कोकणाची विनाशकरण आहे. जेव्हा मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब तेव्हा तुम्ही रद्द केलीत ना उद्धव साहेबांबरोबर. मग आता का आग्रह चालला? हा कोणासाठी चालला आहे? कारण का हा आग्रह जे परप्रांतीय लोक यांचे जमिनी आहेत यांना जो भरभरीत मलिदा पाहिजे त्या मलिदासाठी चाललेलं सगळं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की पहिली दडपशाही थांबवा. चर्चेला आम्ही तयार आहोत, पण आम्ही तयार चर्चेला आहोत, पण कधी? जेव्हा हे जे सर्वेक्षणाचं काम थांबेल, जेव्हा पोलीस फाटा इथून निघेल तेव्हा, जेव्हा आम्ही आमची जी जिल्हाबंदी आणि जी तडीपारी जी तुम्ही केली आहे ती पूर्ण हटवा, तरच आम्ही पदाधिकारी ग्रामस्थ चर्चेला तयार आहोत. ते पण एकटे नाही, माळरानावरती यायचं आणि चर्चा करायची ग्रामस्थांशी. तुम्ही बोलताय ना ग्रामस्थांनी चर्चा करायची, मग ग्रामस्थ माळरानावर बसले आहेत. उद्या ग्रामस्थांचं काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार हे शासन असेल, महाराष्ट्र सरकार असेल. माझं नाव नरेंद्र जोशी. पहिलं म्हणजे मुख्यमंत्री हे सरकार बदललं, महाविकास आघाडी जाऊन आता शिंदे सरकार आलं, तर ते इमिजिएटली आम्ही पहिल्याच आठवड्यात लेटर दिलं होतं. त्यानंतर अजून 2दा लेटर दिलेलं आहे. आणि उद्योगमंत्री साहेब जे पालकमंत्री आहेत उदय सामंतजी, त्यांनाही 2दा आम्ही पत्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिलेली आहेत. तरी पण त्यानंतर काही झालेलं नव्हतं. म्हणजे कुठल्याही वेळी बोलवणं वगैरे आलं नाही किंवा आम्हाला रिप्लाय आला नाही की तुम्ही येऊन भेटा वगैरे. कारण ते आमची खिचगंटीतच म्हणजे कुठली काय करतच नव्हते. ग्रामस्थ आहे, ते 5 गावचे ग्रामस्थ काय लढणार आहेत, काय यांचं तर म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स काय असेल माहीत नाही पडायला. पण आम्हाला शक्यतो संविधानिक मार्गाने जे करायचं आहे ते आम्ही आता आंदोलन करतो आहे. आम्हाला कोकणात इकडेच नको, नाणारमध्येही नको आहे, बारसू सोलगावमध्येही नको आहे. आम्हाला केमिकल झोन जो लोटे परशुरामपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रदूषणकारी आहे ते. आणि आम्ही विकासाचे विरोधी आहे असं नाही, आम्हाला दुसरे प्रकल्प पाहिजे. त्याची पण मांडणी आम्ही बऱ्याच वेळा केलेली आहे. परंतु त्यांना सूट होते कॉर्पोरेट आणि प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना जे सूट होतात आहेत आणि ते प्रकल्प इकडे ते आणायचा प्रयत्न करतात आणि लोकांची म्हणणं जराही ऐकून घेतलं नाही. आणि तिकडे प्रकल्प एखादा आला की जमिनीचे व्यवहार वाढतात. जसं नाणारमध्ये वाढलं होतं तसं इकडेही वाढले आहेत. सगळे कोणी म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यापासून बऱ्याच लोकांनी सगळ्यांनी जमिनी इथे घेतलेल्या आहेत आणि ते जमिनी मालकांची संमती घेतात आहेत. आता 70% म्हणजे एक 3-4 असे म्हणजे आम्हाला काय म्हणतात ते इंडेक्स 2 सूची 2 खरेदी खतं जी झालेली आहे ते एका खरेदी खतात 40 लोक आहेत 15 गुंठ्यामध्ये, एका गुंठ्यात 26 आहेत. म्हणजे एक प्रकल्पग्रस्त बना हे पण एक स्कीम त्या दलालांतर्फे राबवली गेली होती आणि सगळी राजकीय आशीर्वादानेच हे सगळं झालेलं आहे. साधारण 2000 एकर एक जमीन नाटे आंबोळगड, कारण 2 प्रकारचा प्रकल्प, एक समुद्रकिनाऱ्याचा जो भाग आहे तो जेट्टी आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी आहे, तिथे 2000 एकर आहे. नाटे आंबोळगड राजवाडी 3 ग्रामपंचायती तिथे आहेत आणि 5 ग्रामपंचायती इथे. दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये साधारण 20 किलोमीटरचं अंतर आहे आणि समुद्रातून सौदीमधून येणार क्रूड ऑइलचं तिकडे टाक्यामध्ये क्रूड ऑइल साठवलं जाणार. तिथून 15-20 किलोमीटर बारसू सोलगावमध्ये तिकडे रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे. आणि परत तिकडे वारंवार तुम्ही कधी बघत असाल की आपले उपमुख्यमंत्री नेहमी बोलतात एक पेट्रोकेमिकल इकोसिस्टीम इथे तयार होणार आहे. म्हणजे बेसिक मटेरियल जे आहे पॉलिमर्स किंवा काय असेल ते रिफायनरीपासून तयार होऊन त्याच्या आधारित 100-150 बाकीच्या कंपन्या ज्या सगळ्या केमिकल कंपन्या असतील. आपण दहेज किंवा गुजरातला दहेजला इकडे असा एक पेट्रोकेमिकल झोन आहे तो आपण बघू शकता आणि तिकडे काय लोकांचे हाल चालले आहेत. मनाली म्हणून एक बोललो तामिळनाडू आहे, तिकडे पण लोकांचे काय हाल चालले आहेत. कारण आपल्या ज्या रेग्युलेटरी बॉडी आहेत त्या बॉडी चांगल्या असत्या तर रत्नागिरीच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणारे लोटे परशुराममध्ये आजही आपल्याला 15 मिनटं नाक बंद करावं लागलं नसतं, बोईसरलाही नाक बंद करावं लागलं नसतं, अमरनाथलाही नाक बंद करावं लागलं नसतं. आमचा कुठल्याही रेग्युलेटरी बॉडीवर विश्वास नाही. पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांचा प्रशासनावर दबाव आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जो प्रकल्प त्या ठिकाणी येतोय तो सांगतायत की कातळ आहे ते काही उगवत नाही, तर अशा 2 प्रश्नांवर काय तुम्ही सांगा. हां, नंबर 1 पालकमंत्र्यांचा प्रशासनावर दबाव असतो किंवा नसतो याचं प्रशासकीय उत्तर आहे. पालकमंत्र्यांचंच प्रशासन ऐकत असतं, ही हायरार्ची आहे. त्यामुळे तो दबाव असू दे, ते त्यांनी सांगितल्यावर त्यांना कळणं एखादी गोष्ट भाग असते. दुसरी गोष्ट कातळाबद्दल झालं.
हा कोकणाचा जो तिकडचा जो पर्टिक्युलर आहे राजापूर ते नाटेपर्यंतचा तो काय म्हणतात द ग्रेट राजापूर प्लॅटो म्हणतात त्याला. तो ऐतिहासिक आहे. त्याच्यावरती कातळ शिल्प आहे. आम्ही 200च्या वरती कातळ शिल्प आहेत म्हणजे पेट्रोक्लिप्स आहेत. त्याच्याबद्दल आम्ही पुरातत्व खात्यालाही कळवलं होतं. सगळ्या ग्रामपंचायतींनी ठराव केले होते त्याचे संरक्षण संवर्धन करावं वगैरे. आणि हे कधी फार म्हणजे 3-4 महिने झाले अजूनही तिकडे काय प्रक्रिया आम्हाला लेटर आलं की आमची प्रक्रिया चालू आहे पुरातत्व खात्याकडून डॉक्टर तेजस गर्गेच्या अंडर ते होतं आहे. पण ते त्याच्याबद्दलही काही बोललं जात नाही आहे की काय आम्हाला ते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ते हा बॅरन लँड हा जो कन्सेप्ट आहे कोकणातल्या सड्याबद्दलचा तो मिसकन्सेप्शन आहे. तुम्ही जेव्हा PBR म्हणजे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर जेव्हा आपल्या लॉमध्ये असतं तिकडे बघितलं तर तिकडे 350-300च्या वरती वनस्पती असतात. जुलै ते कास पठारालाही मात देईल असं बारसूचा सडा आहे आजच्या डेटला. आणि तिकडे बऱ्याचशा IUCNच्या रेड लिस्टमधल्या बऱ्याचशा स्पीसीस आहेत आणि तो एक पूर्ण समुद्रसपाटीपासून एक साधारण 80-100 फूट उंच असतो आणि ते पूर्ण स्पॉन्जी असतो. तुम्हाला कातळ म्हणजे चिरा बघितला असेल रेड जांभाडा तर तो एक स्पॉन्जी असतो. त्याच्यामुळे ते वर्षभर खालच्या विहिरींना पाणी वगैरे मिळत असतं. आणि त्याच्यामधल्या स्पेशल तिकडचा काजू किंवा आंबा असतो त्याला स्पेशल एक टेस्ट असते कारण त्याच्यामध्ये आयर्न आणि मॅग्नेशियम असतं. या बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आहेत पण या टेक्निकल गोष्टींवर ते लक्ष देत नाही आहे. फक्त जमीन इकडे इन्व्हेस्टरना आणायची आणि त्यांच्याकडून संमती घ्यायची आणि इकडे प्रकल्प आम्हाला जमीन मिळते आहे ना बाकी तुम्ही गेली खड्ड्यात पंचक्रोशीतली जनता. आज ग्रामपंचायतीच्या हद्दीत कुठला प्रकल्प व्हावा किंवा नाही व्हावा हे 2 लँडलॉर्ड ठरवणार आहेत की उरलेले 98 जनतेला पण काय त्यांचा से आहे. उद्धव ठाकरे होते त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिलेलं होतं पंतप्रधानांना की बारसूतील जमीन जी आहे ती प्रस्तावित असावी म्हणून. आणि आता ते मुख्यमंत्री नसताना ते त्याच गोष्टीला विरोध करतायत. त्यामुळे कुठेतरी या राजकारणामध्ये ग्रामस्थ भरडले जात आहेत कारण त्यावेळी सुद्धा ज्यावेळेस जमीन प्रस्तावित केलेली तेव्हा तुम्ही असाच तीव्र विरोध केला होता. साधारण एक जोडून काशीनाथ कोर्ले या स्थानिक नेत्यांना असं सांगितलंय आम्ही आंदोलन मागे घेत आहोत तात्पुरतं 3 दिवसांसाठी स्थगित करत आहोत. एकीकडे तुम्ही म्हणताय आंदोलन मागे घेणार नाही तर दुसरीकडे त्यांना आंदोलन मागे घेत असल्याची नुकतीच घोषणा केली. आता कसं झालेलं आहे एक पहिलं मी उद्धव साहेबांबद्दल बोलतो. नाणार परिसरात साधारण शिवसेनेने भूमिका घेतली होती. नाणार इथे रिफायनरी होणार नाही ही काळी दगडावरची रेघ आहे. परंतु दुर्दैवाने सगळे पक्ष असतील पक्षांना धोरणात्मक निर्णय कोकणात रिफायनरी नको किंवा रेड किंवा पोल्टिंग इंडस्ट्री नको असा धोरणात्मक निर्णय घेण्याची कोणाची क्षमता किंवा ताकद किंवा मानसिकता नाही आहे. परत शिवसेनेची भूमिका अशी आहे की स्थानिकांचा विरोध आहे तर आमचा विरोध आहे. त्यावेळी उद्धव साहेबांनी असं स्टेटमेंट केलं होतं की जिथे लोकांना पाहिजे असेल तिथे लोक आम्ही देऊ वगैरे. परंतु मला वाटतं माझ्यापेक्षा मी तिकडे होतो रत्नागिरीला कोर्टात जेलमध्ये तर मला वाटतं हे परवा उद्धव साहेबांना जाऊन मातोश्रीवर भेटलेले आहेत ते नक्की काय म्हणाले आहेत हेच सांगू शकतील. जेव्हा उद्धव साहेबांना भेटलो उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांना नको असेल तर तो प्रकल्प मी पहिलेही सांगितलं आहे की लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे तर तेव्हा मला तिथे समर्थन आहे असं सांगितलं. आणि केंद्र सरकारचा दबाव होता की पत्र द्या म्हणून. तर केंद्र सरकारच्या दबावाखाली ते पत्र केंद्र सरकारने मागितलं म्हणून ते पत्र दिलं. पण लोकांचा विरोध असेल तर आजही शिवसेना पाठीशी उभी त्यांच्या राहणाऱ्यांनी त्यांनी जाहीर पाठीमधला शिवसेना पाठीशी उभी आहे. आम्ही त्यांना विचारलं नाणारला जो प्रकल्प होता तर नाणारला लोकांनी विरोध केला मग बारसूला पण लोकांनी विरोध केला आहे. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हाही आम्ही विरोधाची भूमिका मांडली आम्ही आंदोलनं केली आणि आताही आम्ही आंदोलनं करतोय की स्थानिक लोकांचा विरोध आहे हे त्यांनाही माहीत होतं. त्यांना ग्रामसभेचे ठराव पोचले नव्हते. आज काल त्यांच्याबरोबर ग्रामसभेचे ठराव आम्ही हातात दिले. हे ग्रामसभेचे ठराव आहेत आणि हे ग्रामस्थ आहेत. काल ग्रामस्थ जे गावावरून आंदोलन करतात ते ग्रामस्थ काल मिटिंगला उपस्थित होते. त्यांनी खरी परिस्थिती त्यांना सांगितली काय आहे ते ग्रामस्थांनी आणि ग्रामस्थांची म्हणणी उद्धव साहेबांना ऐकून तो पाठिंबा जाहीर केला. हा आत्तापर्यंत राजकीय पक्ष म्हणजे भाजप पक्षाला सगळेच प्रकल्प पाहिजे असतात त्यामुळे तो नाणारपणी त्यांना पाहिजे होता आणि बारसूला डे 1 पासून पाहिजे होता. आता उद्धव साहेबांनी पत्र दिलं होतं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे ती पक्षाचीच भूमिका मानली गेली. तिकडचे स्थानिक आमदार आहे राजन साळू हे तर समर्थनार्थच होते आणि त्यांना ते पत्र दिल्यामुळे आमच्या पक्षाध्यक्षाने आमचा समर्थन आहे असं सांगत होते. नाना पाटोळे वगैरे 11 सप्टेंबरला आले होते आमच्याकडे पण त्यांनी त्यावेळी पण अशी भूमिका अशी काही जाहीर केली नव्हती.
आणि राष्ट्रवादीने पण अशी काही भूमिका जाहीर केली नव्हती. तर आमचं आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेताच आत्तापर्यंत चालू होतं. काल पहिल्यांदा एक असं झालं आहे की शिवसेना पक्षाने आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि बऱ्याच अंशी म्हणजे अजितदादा असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा यांनी सांगितलं फक्त रिफायनरी नको असं म्हणत नाही आहेत, फक्त लोकांवर दडपशाही करू नका, जबरदस्तीने लादू नका, हेच म्हणणं मांडतात आहेत ते. आमची भूमिका वेगळी आहे. आम्हाला कोकणासाठी वेगळं धोरण पाहिजे आणि कोकणात रेड कॅटेगरीचे प्रकल्प नको आहेत, ही स्पष्ट भूमिका आहे. ती कुठलाही राजकीय पक्ष अजून घेत नाही आहे. त्यासाठी आम्ही बघू पुढे काय करायचं. पण आमचं सध्या तरी पॉलिटिकली अस्तित्व हे रिफायनरी विरोधी पॅनेलच होतं आणि सध्या तरी आता शिवसेना किती रोल घेते आणि कसा रोल घेते याच्यावर पुढे अवलंबून राहील. हां, काशीना आता मला पण नवीन आहे, कारण आत्ताच मी उशिरा काय झाला की गावची काय अपडेट आहे ते घेत होतो. आता एका झाडाखाली ती सगळी माणसं बसलेली आहेत, त्यांना पोलिसांनी घेराव घातलेला आहे. तर नक्की काय करायचं, कारण तिथून पुढे जायचं तर 1-1.5 किलोमीटर जायचं आणि जेवण खाण वगैरे काही झालेलं नाही आहे. तर असं ठरलेलं की संध्याकाळ पण बसून निघून जातील आणि 1 दिवसात परत पुढे काय करतील ते आता आम्ही स्वतः इकडून काय डिसाईड करत नाही. तीच ग्राउंडची सिच्युएशन कशी आहे, ग्रामीण कमिटी पण तिथे आहेत, ग्रामीण सगळे कार्यकर्ते आहेत ते ठरवतात आणि आम्हाला इन्फॉर्म करतात. त्यामुळे आत्ता येतील याच्यावर म्हणजे 1-2 दिवसाचा गॅप घ्यायचं ठरलं असू शकतं, मोठ्या माहीत नाही ते. भरपूर म्हणजे त्या भागात जो डिसिजन होईल तो तुम्ही मान्य करणार का? जर तुमच्या विरोधातला म्हणजे आता तुम्ही जे सांगताय की वक्तव्याच्या विरोधातला डिसिजन असेल नाही, ऑन एक लाईन असते ना डिसिजनची, ती कधी डिफर होत नाही. म्हणजे रिफायनरी नको हे आंदोलन करायचं आहे तर करायचं आहे, फक्त त्याची जी प्रक्रिया असेल म्हणजे उद्या नको करूया परवा करूया वगैरे, हा डिसिजन पूर्णपणे गाववाले किती उष्णता आणि किती लोकांना आता लागलं आहे. आता परत बरेच लोकांना घेऊन गेले आहेत, त्यांच्यावर काय कलमं लावतात आहेत, मग त्यांचा परत जामीन करावा लागेल. परवा 111 महिला प्लस 105 महिला आणि 6 पुरुष 111 आणि मला पण त्या केसमध्ये टाकलं 112 जणांवर झाला होता. तर त्यांची ती प्रक्रिया करायला रात्रीचे 2-3 वाजले होते. तर त्या हिशोबाने त्यांनी काय निर्णय घेतला असेल, 1 दिवस गॅप देऊन पुढे करायचं. पण आय थिंक ती गावची कमिटी ठरवेल काय असेल तर आम्ही इमिजिएटली मीडिया ग्रुपवर कळवू. ते ग्रामस्थ आहेत शिवणे खुर्दचे आणि ते बऱ्यापैकी म्हणजे असं पुढे वक्तृत्व चांगलं आहे आणि थोडीशी लिडरशिप क्वालिटी आहे त्यांच्याकडे. हां, रिफायनरी विरोधी संघटनेमध्ये त्यांचं काही पद असं नाही आहे, कारण रिफायनरी विरोधी संघर्षाचे सगळ्यांचे मोबाईल ऑन ट्रॅक आहेत. पटकन ते चालू करून बंद करतात तर अर्धा तासात तिथे पोलीस येतात. नाही, कम्युनिकेशन गॅप आमच्याकडून नाहीच आहे, बिलकुल नाही. आम्ही पत्र पण दिलं होतं, कधी पण ते बोलतात कधी पण या बसा आणि नेहमी बोलताना ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे मांडूया असं म्हटलं पाहिजे. तुमच्या काय शंका असतील, त्यांचे काय गैरसमज असतील ते आम्ही दूर करू. तर आमची शंका आणि गैरसमज आमच्या दृष्टीने का आम्ही व्हेरी क्लिअर आहोत. 15 वर्ष काम करतो आहे. कोकणाचं विकासाचं मॉडेल कसं असावं आमचं स्पष्टपणे मत आहे आणि ग्रामस्थांचंही तेच मत आहे. नाणार परिसरातली जनता असेल, नाटे, आंबोळगड, माडबन वगैरे इतरच्या लोकांचंही मत आहे. सिंधुदुर्गात दोडामार्ग, सावंतवाडी पण सगळ्यांचं असंच मत आहे. तर ही मतं समजून न घेता फक्त गैरसमज आमचे आहेत, शंका आम्हाला आहेत, त्या दूर करायच्या आहेत. हा जरासा ॲटिट्यूड नाही पटत आहे आम्हाला आणि आजही आम्ही ते बसायलाही तयार आहोत, बसायला काही हरकत नाही आहे. 13,000 एकर जमिनीपैकी 5,500 एकर जमिनीवर हा प्रोजेक्ट आहे आणि सोलगावनं विरोध केला होता. सोलगावला आम्ही त्यातून वगळलेला आहे. इतर गावाच्या संदर्भामध्ये 67% लोक आमच्या सोबत आहेत. पहिलं म्हणजे इथे हा प्रकल्प म्हणजे काही एक घर नाही आहे. याचे जे परिणाम किंवा असतात ना, तो परिसरातला एक परिसर असतो, एक पंचक्रोशी असते, त्याच्यावर असतं. म्हणजे एक नुसतं दारूचा गुत्ता त्याची जागा पर्सनल आहे म्हणून तो नाही करू शकत. आणि हा दारूच्या गुत्त्यापेक्षा बराचसा हानिकारक प्रकल्प आहे. त्यामुळे असं पर्टिक्युलर बोलता येणार नाही की सोलगावला वगळलं म्हणून शिवणे खुर्दला वगळलं, देवाचे गोडल्याला लांब ठेवलं आणि आता फक्त मिनी रिफायनरी 1/3 कॅपॅसिटीची आम्ही करतो आहे. पण आम्हाला एवढंच कळतं आहे की आत्तापर्यंत झालेलं रिफायनरी सगळ्यांचं एक्सपान्शन झालेलं आहे. यांना तो एकदा का तिकडे घुसले आणि नंतर पुढे एक्सपान्शन करत झालं असं काही होत नाही. नेहमी विस्तारित झालेले आहेत. सगळ्या रिफायनरी भारतात झालेल्या आहेत. तर
आधी थोड्या एका कॅपॅसिटीच्या होत्या, त्यानंतर वारंवार त्यांची कॅपॅसिटी वाढत गेलेली आहे आणि पंचक्रोशीचा असा हिशोब आहे. फक्त एखाद्या गावापुरता आणि एवढीशी जमीन मिळते आहे, म्हणजे 3,500 एकर वगैरे जमीन ती इन्व्हेस्टरची आहे, त्याची आमच्याकडे रेकॉर्ड आहेत आणि कोण कोण इन्व्हेस्टर आहेत सगळ्यांचे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत. आणि ते इन्व्हेस्टर ते जमिनीची संमती द्यायलाच आणि रेट MIDCकडून लँड ॲक्विजिशनचा रेट चांगलं घ्यायलाच त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे. आणि त्यात परप्रांतीय आहेत, परप्रांतीयांकडून प्रेरणा घेऊन आपले स्वप्रांतीयांनी पण केलेले आहेत तिकडे. त्यातले काही रिपोर्ट आता त्याच्याबद्दल कोणाची नावं घेणं इथे उचित नाही दिसत आहे, परंतु बऱ्याचशा पत्रकारांनी ते छापलेलं पण आहे. रिफायनरी आली तर नेमकं नुकसान काय होऊ शकतं? म्हणजे तुम्ही सातत्याने सांगता की आंबा आणि काजूवर परिणाम होऊ शकतो, तर ह्याच्या पलीकडे रिफायनरी आली तर परिणाम काय होईल? आणि दुसरा प्रश्न असा लागू नाही की जे मगाशी तुम्ही म्हटलात की कुठच्याही प्रशासनाच्या ह्याने तुम्ही अवलंबून राहू शकत नाही किंवा विश्वास ठेवू शकत नाही. तर जगात अनेक ठिकाणी असं झालं की बंदरांच्या जवळ, समुद्रांच्या जवळ रिफायनरी आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, म्हणजे तिथे मच्छीमारही म्हणजे व्यवसाय त्यांचा सांभाळू शकले. तर हा विश्वास तुम्हाला नाही वाटत का या सगळ्या? नाही, इकडे आमचं कोकणात मॉडेलच आम्ही ते चेंज करायला बघतोय ना. PCPRL नाही, म्हणजे पेट्रोकेमिकल झोन आम्हाला नकोच आहे, इथे प्रश्नच नाही आहे. इकडे आंबा आहे, काजू आहे, फिशिंग आहे, पर्यटन आहे, हे 4 बेसिक आहेत. चला हे बाजूला ठेवा. आम्ही ते बोलतात याच्यावर नेहमी हेच बोलतात ते. आम्ही म्हणतो ITI आणा, एज्युकेशन इंडस्ट्री आणा किंवा फॅब्रिकेशन इंडस्ट्री, जशी चाकण राजगुरुनगरला ते वेस्पाची फॅक्टरी आहे किंवा मर्सिडीजच्या फॅक्टरी आहेत किंवा ऑटोमोबाईल, जिथे फॅब्रिकेशन इंडस्ट्री आहे, फक्त असेंबलिंग केलं जातं, त्या प्रकारचे उद्योग आणा ना. हे आमच्याकडे म्हणजे घाणच प्रकल्प, म्हणजे लोटेची MIDC आणणार, तो जयगडचा कोल पॉवर आणणार, तो जैतापूर अणुऊर्जा आणणार, इथे रिफायनरी आणणार, म्हणजे कोण विकत हाच प्रकल्प तुम्ही नीरा कालव्याच्या इथे सांगा साताऱ्याला. तो राजकारणी तिकडचा पश्चिम महाराष्ट्रातलाही बोलू पण शकणार नाही. हां, नुकसान म्हणजे हा केमिकल झोन आहे, म्हणजे तिकडे काही तुमची काय चांगला ऑक्सिजन सोडत नाही आहे आणि त्याचा पूर्ण SO2 असेल किंवा याच्यामध्ये त्या आंब्याच्या मोहरावर परिणाम होतो. आणि ते जे CETP किंवा ते एफ्लुएंट 0 एफ्लुएंट म्हणतात किंवा तसं काही नसतं, ते बोलतात मिनिमम नॉर्म्समध्ये हे केलं जातात. मिनिमम नॉर्म्समध्ये आज असतं तर लोटे परशुरामला परत बोलतो, नाक बंद करायची गरज नसती. मिनिमम नॉर्म्स इकडे आपल्याकडे एन्व्हायरमेंट कंप्लायन्स पाळले जात नाही आणि कोण विचारत नाही. एकदा बसले की तिकडे फुल दादागिरी असते, प्रशासनाच्या अंडर ती कंपनी जाते. आज बऱ्याचशा रिफायनरीच्या परिसरात किंवा इकडे तिकडे सगळे बांधलेले असल्यामुळे पुढे याच्यामध्ये भारतात अनुभव वाईट आहे. मी 15 वर्ष या स्टेजमध्ये काम करतो आहे, कंप्लायन्समध्ये काही रिझल्ट मिळत नाहीत. जैतापूरचा सडा जो होता, जैतापूर अणुऊर्जाचा मार्बलचा जो कातळ होता, तो म्हणजे जो प्रकल्प उभा करण्यासाठी अख्खा कातळ कापावा लागणार होता, तो सडा कापून टाकणार होता आणि नंतर असं लक्षात आलं की तिथून एक भूकंप प्रवण क्षेत्र जात होतं आणि हा सगळा विचार करून मग शेवटी तो प्रकल्प ॲक्च्युली ती कंपनी पुढे गेली हा गोष्ट, पण तिकडे सगळं निसर्गाचं चक्र ह्या प्रकल्पाच्या विरोधात होतं आणि त्याच्या हाकेच्या अंतरावर हा बारसू सोलगाव प्रकल्प आहे. तिथे त्या कातळाची काय स्थिती आहे आणि तिथे झालं तर काय भयानक चित्र भविष्यात असू शकतं? नाही, जैतापूरच्या बाबतीत तो आता विषय नको, तो फिर मग लांबच जाईल. फक्त 2 विषय सांगतो. तो अणुभट्टीला जो पाया लागतो तो बसाल्ट लागतो, काळा दगड लागतो आणि तिकडे 80-90 फूट आहे तो लॅटेराईट आहे. तो लॅटेराईटवर कुठलंही फाउंडेशन एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं होत नाही, त्यामुळे तो कापायचा आणि तिकडे कॉन्क्रीट लावून परत तर खर्च वाढणार होता, ती होता. आणि भूकंप आमचा RTIमध्ये आम्ही केलं होतं की 2018पर्यंत जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नागपूरकडून आम्ही RTI मागितले होते की तुम्ही अभ्यास केला आहेत का याचा वगैरे. तर शेवटी मग माहिती आयुक्त दिल्लीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी मान्य करावं लागतं न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनला की आमचा भूकंप प्रवणतेचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही आहे. मग त्यांनी सांगितलं ॲफिडेविट द्या. ते ॲफिडेविट आमच्याकडे अजूनही आहे की त्यांचा भूकंप प्रवणतेचा अभ्यास झालेला नाही आहे माडबन प्रकल्पाचा अजून, कारण आज बरेचसे त्यांनी रिव्हील नाही केलं आहे RTIमध्ये. तिथूनच बारसू सोलगाव आहे, तिथे काय परिस्थिती असू शकते? नाही, तिकडचा आमचा भूकंप प्रवणताचा अजून तरी तिकडे काही तसा अभ्यास आम्हीही केलेला नाही आहे, कारण ऑफिशियली हा प्रकल्प नाहीच आहे अजून. ऑन पेपर काही नाही आहे रिफायनरीचा. अभी भूमिका एक सिंपल सादी है कि हमको रिफाइनरी नहीं चाहिए, डेट्स ऑल. वो उसमें कुछ चेंज होने वाला नहीं कि 1/3 कैपेसिटी की हम ले लेंगे या ये इंस्ट्रूमेंट लगा देंगे या 0 एमिशन है या 0 डिस्चार्ज रिफाइनरी देंगे, वो नहीं है. क्योंकि ये रिफाइनरी नहीं है. आप रिफाइनरी का
पार्ट कम है, क्योंकि पेट्रोल डीजल की ज़रूरतें वैसे कम होती जाएगी, बट एक पेट्रोकेमिकल्स जो प्लास्टिक है, पॉलीमर्स है, HDP LDP प्लास्टिक है, ये जो रोज़मर्रा की ज़िंदगी है, तो उसके लिए जो लगता है वो पेट्रोकेमिकल जोन ही ज़्यादा होने वाला है, और उसके बेस पर आजू बाजू में वो इंडस्ट्री फैलने वाली है। तो हमको ये मतलब सिर्फ रिफाइनरी, तो आजू बाजू का पूरा एरिया एक केमिकल जोन होने वाला है। तो हम लोग देख रहे हैं कि फ्यूचर क्या होने वाला है कोकण का, और वी वांट टू प्रोटेक्ट आगे हमारा कोकण, इसलिए हमको क्लियर है। उसके लिए क्या कर रहे हैं कि हम लोग पॉलिटिकल पार्टीज़ को मिल रहे हैं, क्योंकि 2-3 चीज़ें होती है। एक जन आंदोलन है, वो जन आंदोलन जा रही है, मीडिया से बात कर रहे हैं तो ये मीडिया है, तीसरा स्तंभ प्रशासन है, प्रशासन को हमने इतना बड़ा, अभी तक हमारा निवेदन का 200-300 लेटर्स हो गए, लिख के वगैरह कोई लेटर नहीं आ रहा है। चौथा था पॉलिटिकल, मतलब जो वोट बैंक है, वोट बैंक जा रही है, वोट बैंक अपने खिलाफ जाएगी, उसके लिए तो कोई आए तो चलो, उद्धव जी आए, कल आए, डिक्लेयर किया, हमने स्वागत किया है। तो अभी आगे देखेंगे क्या होने वाला है। हाँ, नहीं, हम लोग का सभी पार्टियों का स्वागत है। हम लोग राजू शेट्टी से भी साहब से भी मिले थे बहुत महीने पहले, तो उन्होंने कहा मैं आपके साथ में हूँ। प्रकाश आंबेडकर जी से भी मिले थे, और उन्होंने बोला वो भी हमारे साथ है। आज तक जो MP वहाँ के विनायक राउत जी, भले उनके पक्ष की भूमिका कल तक नहीं थी, लेकिन फिर भी वो गए 1 साल से हमारे साथ है, मैं तुम्हारे साथ हूँ। भले MLA हमारे तुम्हारे साथ नहीं है, बट जो भी प्रेस कॉन्फ्रेंस था, जो वो बोलने का था कि ये लोगों पे मत प्रेशर करो, तो वो सब हमारे साथ है। जो अगर वो हाँ, और जितेंद्र जी आवाड़ जी ने भी अपना मुद्दा उठाया था इसमें, तो हम लोग उनका क्या होता है कि ये डिसीजन पॉलिटिकली होता है, ये कैबिनेट में ही होता है। तो ये पॉलिटिकल पार्टीज़ ही अल्टीमेटली हम लोग MLA चुनते हैं, वो मंत्री होते हैं और वो डिसीजन लेते हैं। तो इट्स अ पॉलिटिकल डिसीजन ओनली। तो पॉलिटिकल पार्टी को हमको साथ में लेना ही लेना है। जो हमारे साथ आ रहे हम लोग उनका स्वागत करते, आओ डिसीजन लो, सरकार पे प्रेशर डालो, अगर लोगों की बात सामने रखो सरकार के, और रिफाइनरी रद्द करने में हमारी मदद करो। हाँ, मतलब अभी मैंने बोला कि गांव की पोजीशन क्या है, कितने जनों को लगा है, कितने लोगों के लिए अभी हमको जामीन मतलब बेल आउट करना पड़ेगा उनको वगैरह, वो सब देख के 1-2 दिन का गैप हो सकता है, लेकिन मुझे पता नहीं। वो ग्रामीण कमेटी है हमारे इधर, मतलब कमेटी में बहुत सारी डेमोक्रेसी है। बॉम्बे के डिसीजन बॉम्बे वाले लेते, गाँव के गाँव में लेते, और कुछ जॉइंट डिसीजन कॉन्फ्रेंस कॉल में होते हैं। देयर इज़ नॉट अ सिंगल लीडर। आपने भी बोला था कि जो लैटराइट प्लेटोज हैं वो सरकार के नज़रिए से देखा जाए तो बैरन लैंड, हाँ, वो महसूल के रेवेन्यू रिकॉर्ड में बंजर है, बैरन लैंड लिखा हुआ है। तो सरकार के नज़रिए से देखा जाए तो लैंड की वैल्यू तभी आएगी जब वहाँ पे कुछ बिजनेस शुरू करेंगे, जैसे पेट्रोकेमिकल रिफाइनरी या फैक्ट्री या कुछ और। लेकिन जो गाँव के मूल निवासी हैं, जो कैशू फार्मिंग कर रहे हैं, मैंगो फार्मिंग कर रहे हैं, जो फिशरीज कर रहे हैं, उनके लिए और इकोलॉजिकली ये लैंड का क्या महत्व है, उसके बारे में थोड़ा बहुत बता सकते हैं। इकोलॉजिकली मतलब जो अपने को क्या लगता है कि बायोडाइवर्सिटी मतलब जंगल बड़ा, बट बायोडाइवर्सिटी कोई भी फॉरेस्ट से लैटेराइट प्लेटो का जो कोशेंट है, बायोडाइवर्सिटी कोशेंट बहुत हाई है, क्योंकि इधर इसमें अराउंड हमने नानार प्लेटो का एक सर्वे किया था उस वक्त जब वहाँ पे रिफाइनरी, तो वहाँ पर सेम प्लेटो है, ऐसा कुछ उसमें फ़र्क ज़्यादा नहीं है। अराउंड 650 जो फ्लोरा की है, और फाउना तो बहुत है, और रेप्टाइल्स भी है, एम्फीबियंस है, वो सब है। और वहाँ का एक इकोसिस्टम है, आपको रात को पता जाएंगे तो पता चल जाएगा। जुलाई से अक्टूबर तक वहाँ पे एक हफ्ता में अलग अलग फ्लावरिंग का कलर का एक पूरा बिछोना ऐसा बिछा गया है ना, वैसा लगता है। और वो पानी का सोर्स तो है ही, और प्लस कल्चरल वैल्यू है वहाँ पे। थोड़ी खेती होती है, थोड़ा सा अभी कातड़ में होल करके वो मैंगो फार्मिंग भी होता है, कैशू फार्मिंग भी होता है, वो टाइप का वहाँ हो सकता है। और वहाँ पे मैंने कहा कि पेट्रोक्लिप्स भी है, स्पेसिफिक 200 से ज़्यादा पेट्रोक्लिप्स है, और वो रिपोर्ट अपना महाराष्ट्र आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट के पास भी वो सब है। और प्लस अगर कोई भी थोड़ी सी जगह भी है वहाँ पे हम लोग कुछ करना चाह रहे, तो हमने अल्टरनेटिव इंडस्ट्री की भी बात की है। हमको सिर्फ ये रेड कैटेगरी की पोल्यूटिंग रिफाइनरी प्लस पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नहीं चाहिए, ना सिर्फ बारसू में, ना सिर्फ नाणार में, ना तो हमको पूरे कोकण में नहीं चाहिए। दैट्स ऑल। मुंबईत माहुल भागाच्या रिफायनरीमुळे जी स्थिती झाली हां, ती स्थिती आता कोकणात देखील होईल अशी भीती वाटते?
ठीक आहे, मी काय असं म्हणत नाही की माऊलची रिफायनरी 1970sच्या कधीतरी झाल्या असतील आणि त्याची ओल्ड टेक्नॉलॉजी असेल वगैरे वगैरे, परंतु त्याच्या इकडे पण अल्टिमेटली आम्ही विषयाची परीक्षा घेऊ शकत नाही. आणि सांगितलं एन्व्हायरमेंट कंप्लायन्स अँड रेग्युलेटरी बॉडीजचा भारतातला रेकॉर्ड खूप खराब आहे. आणि या पुढच्या ज्या प्रोसेस आहे म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला त्यांनी टाकलं प्रपोजल, मग हे पब्लिक हिअरिंग होणार, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट होणार, मग आमच्याकडून ऑब्जेक्शन मागवणार, आम्ही लिहिणार की इकडे पोल्युशन होणार, ते लिहिणार की इकडे नाही होणार आणि EC मिळणार. ही सगळी प्रक्रिया सेट झालेली असते. त्यामुळे या प्रक्रियेत आम्हाला जास्त विश्वास नाही आहे. आणि ग्रीन कोर्ट असेल किंवा या मोठ्या प्रकल्पाबाबत जजेसची पण एक ते एलिट क्लासमधून आलेले असतात, ते विकासाच्या अँगलने बघतात. पण जैतापूरची याचिका मीच घेऊन गेलो होतो 2010 साली. तर एवढे मोठे AK गांगुली आणि गणपत सिंघवी जज होते, म्हणजे ते प्रोग्रेसिव्ह जज मानले जातात. पण ते एवढा मोठा प्रकल्प आहे आणि असं होतं. आणि काय म्हणतात आंतरराष्ट्रीय कराराच्या अंडर जे प्रकल्प येतात ते पुढे या नॉर्म्समध्ये कोण बघत नाही, तर इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाते. आणि ते लोकल लोक काय असतील, राहिले तर राहिले, नाही तर नाही राहिले, त्याच्याशी कोणाची कन्सर्न नसतं. हा प्रकल्प झाला तर यातून लाखो रोजगार निर्माण होईल असं सरकार सांगतं. यात किती तुम्हाला तथ्य वाटतं? इकडे समजा मोठा प्रकल्प त्यांनी ते कन्सिडर केला होता, ते 1,00,000 ते 1,50,000 रोजगार कन्स्ट्रक्शन स्टेज. त्यांनी काय ते बायफर्गेशन नाही दिलेलं आहे, जस्ट एक वर्ड दिलेलं आहे 1,00,000-1,50,000. बायफर्गेशन काही दिलेलं नव्हतं. आणि हे जो लेबर क्लास असतो सुरुवातीचा, तो काय आपला कोकणातला माणूस लेबर क्लासला काम करणार नाही, ते तिकडे नॉर्मली ओडिया, झारखंड आणि बिहारचेच लेबर आहे. कारण याचं सेम मॉडेल जयगडला आम्ही बघितलेलं आहे. तो कन्स्ट्रक्शन स्टेजचा जो 3-4 वर्ष काम झाले तोच रोजगार असेल. आणि मग त्याच्यानंतर जो असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनने जे करणार असेल, एक साधारण 4-5 हजार लोक ही अख्खा प्लांट चालवतील आणि त्यासाठी हायली टेक्निकल लागतील. मग इकडे फक्त माळीकाम, वॉचमेनी आणि आजूबाजूची जे राजकारणी किंवा मोठे झाले असतील गब्बर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक लाईन लावून तिकडे कामं करायला जातील. दॅट इज आम्हाला पिक्चर क्लिअर आहे पुढे रोजगाराचं इथे काय. आणि एवढ्याच साध्या 5-10 हजाराच्या रोजगारासाठी आम्हाला आमचं स्वर्गीय कोकण नाही खराब करायचं. मुंबईतल्या कोकणातल्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून मोठी अवेअरनेस, जाहीर सभा असं काय करायचा विचार आहे? खरं तर खूपच करायचं आहे, पण आम्ही सांगतो ना 2 वर्ष झालं आम्हाला आमची सगळ्यांची पर्सनल लाईफ ना खूप डिस्टर्ब झालेली आहे. याच्यातच 7 दिवसाचे 7 ते 8 तास याच्यातच चालले पूर्णपणे. कोणी राजकीय पक्ष नव्हता, काही नव्हतं. इकडे आम्ही धावपळ करतो आहे, लेटरबाजी करतो आहे. आतापर्यंत बरीचशी आंदोलन झाले. 30 मार्चला मोर्चा झालेला, 28 मेला 2022ला महिला मेळावा झाला आहे, 6 जून, 8-9 जून, 29 जून, 20-19-20 ऑगस्ट सर्वेला आलेली, त्यावेळी थांबवलेलं आहे. आणि अशा प्रकारचे बरेचसे कंटिन्युअस मीटिंग गावागावात झालेले आहेत तिकडच्या. परंतु अख्ख्या कोकणामध्ये आम्ही हा सांगू इच्छितो, सगळ्यांचा विरोध आहे. आज कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग 2 जिल्ह्यात तुम्ही जर मतदान घेतलं, जन्मत आजमावलं, 90% वरती तुम्हाला कळेल की लोकांना नको आहे प्रकल्प. फक्त तो संघटितपणे दिसत नाही आहे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. कोकणातले जे मुंबईत चाकरमानी आहेत, हा माहिती, त्यांचाही विरोध आहे. त्यांना संघटित करून मुंबईत आम्ही सगळ्यांनी, तुम्ही पण पुढाकार घ्या की आमच्याकडे म्हणजे तुमचा मॅन पॉवर कमी पडते आहे. कारण आमच्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचं संघटन नाही आहे आणि पैसाही नाही आहे. इकडे कुठली बाहेरील फंडिंग होत नाही, कुठली NGO इन्व्हॉल्व नाही आहे. प्रत्येक वाडी 2,000 रुपये पर महिना काढते. क्रिकेटची 1200 मुलं पंचक्रोशीतल्या महिन्याला 100-150 रुपये गुगल पे करून एका अकाउंटला जमा करतात. त्यातून आंदोलनाचा खर्च चालतो. व्हिडिओ आहेत, एव्हिडन्स आहे. हां, पण तिकडे म्हणजे कॅमेरे पण खेचून घेत होते पोलीस की लोकांनी सोशल मीडियावर कोणी टाकू नये वगैरे वगैरे म्हणून. हे त्यांनी स्ट्रॅटर्जी यावेळी परिपैकी केली होती. पण तरी पण काही व्हिडिओ आमच्या कार्यकर्त्यांनी तिकडून पाठवले. आम्ही काय म्हणणार त्यांना, आम्ही काय म्हणू शकत नाही, आम्ही सामान्य जनता आहोत. सत्यजित, आम्हाला ऐकू आलं नाही की हे आंदोलन, शेवटचा प्रश्न, हे आंदोलन NGO आणि बाहेरची लोक चालवतात असा सातत्याने आरोप होतोय. त्या दिवशी एका चर्चेत मी सुद्धा होतो, तेव्हा सुद्धा इकडचे जे माजी नगराध्यक्ष आहेत राजापूरचे, त्यांनी सुद्धा पुन्हा हाच आरोप केला. तर आता जे तुम्ही सांगितलं जरा स्पष्टपणे सांगा की कसं आंदोलन झालं? हे आंदोलन एक साधारणपणे 30 मार्चला कमिटी स्थापन झाली ग्रामीण, आणि मग जुलैमध्ये मुंबई कमिटी स्थापन झाली. म्हणजे एक म्हणजे
म्हणजे आंबेडकरांच्या तत्वावर हे कुठले आंदोलन आमचं जे आहे ते आंबेडकरांच्या तत्वावर चालतं. पहिलं संघटन काढून संघर्ष करायचा असतो. तर संघटनात्मक पातळी तिकडे ती झाली होती आणि पैसे कसे काढायचे काय काढायचं आणि त्यावेळी पहिला डिसिजन हा असतो कुठल्याही NGOला घ्यायचं नाही, कुठल्याही NGOचं 1 रुपयाही फंडिंग घ्यायचं नाही, हे डिसिजन झालं असतं पहिलंच. बस. आणि कोणी बाहेरचं नाही आहे. मी आहे स्वतः राजापूरचा आहे. बारसूला लागून जे शहर आहे ते राजापूरचं आहे. माझ्या बाजूच्या गावात काय व्हावं आणि एखादं जर घर बांधत असेल तर मला काही फरक पडला नसता. पण एवढी मोठी इंडस्ट्री ती पण केमिकल इंडस्ट्री होत असेल तर माझ्या घरात पडणार. मला गावाला जाऊन राहायचं आहे तर मी तिकडे विरोध करणार. हाँ, आपको क्या चाहिए था? हाँ, नॉर्मली कोई भी आंदोलन चलता है इसमें फॉरेन हैंड है किंवा ये NGO है, देश के विकास के लिए जो विघातक शक्ति है वो लोग यहाँ फंडिंग कर रही है, बड़ा अपना विकास रोक रहा है, ऐसा होता है. तो इसमें वो जो आरोप होते हैं यहाँ पे भी बीच में होते रहते, कोई ना कोई करता रहता है. लेकिन आंदोलन का स्ट्रक्चर ऐसा है कि समझो एक देवाचे गोटने गाँव है, उसकी 18 वाड़ियाँ हैं छोटे छोटे. तो वो हर एक वाड़ी 2000 रुपया पर मंथ निकालती है. और वो क्रिकेट सैटरडे संडे जो क्रिकेट लड़के खेलते हैं उनका एक पंचक्रोशी क्रिकेट कमेटी है, वो लोग भी 1200 उनका स्ट्रेंथ है. तो वो लोग भी महीने के 100 या 200 रुपये जमा करते हैं. तो उसका जो फंडिंग होता है उससे ही हम लोग का जाना आना खाना जो भी वहाँ पे बैनर वीनर बनते हैं या जो भी खर्चा होता है वो उधर से होता है. उसका अकाउंट प्रॉपर रखा दिया जाता है, हर मीटिंग में वो बताया जाता है.